पनीरचा विषय राज्यभर गाजविणारे आमचे नेते आमदार विक्रम पाचपुते यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सुनीता संतोष खेतमाळीस, नगराध्यक्ष, तसेच संजय खेतमाळीस, सर्व सभापती, उपाध्यक्ष व सर्व नगरसेवक, नगरपरिषद व भाजप कार्यकर्ते, श्रीगोंदा शहर. विक्रमदादा पाचपुते यांना तुपे परिवार व श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज टीमच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. हो हो. जयंत पाटील. अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा मी विक्रम पाचपुतेंचं अभिनंदन करेन की अतिशय चांगली माहिती त्यांनी सभागृहाला दिली. माझा सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य विक्रमजी पाचपुते साहेबांनी सर्पदंश प्रतिबंध उपचार आणि त्याच्याबद्दल प्रशासकीय उपाययोजनांच्या विषयी काही मुद्दे मांडलेत. विशेषतः त्यांच्या 2-3 मुद्द्यांमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आत्ता जे काय सर्पदंशानं विशेषतः जे मृत्यू होत आहेत यांचं प्रमाण कमी करायचं असेल तर नेमका उपाययोजना, प्रसिद्धी, प्रचार आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीच्या आता जे काय अँटी स्नेक व्हेनम्स आमच्याकडे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा करण्याबद्दल त्यांनी काही सूचना केल्यात. पहिला भाग असा आहे की आपल्याकडं ज्या पद्धतीनं 25/10/2023ला ICMRनं आमच्याकडे काही गाईडलाईन्स दिलेत आणि त्या गाईडलाईन्सप्रमाणे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, PSC असेल, या सगळीकडे ज्या पद्धतीनं लसी उपलब्ध करून द्यायला पाहिजे त्याची प्रोव्हिजन आपण केलेली आहे. त्याच्याबद्दलचं ट्रेनिंगसुद्धा आपण दिलेलं आहे आणि अवेअरनेस जो आहे त्याच्यासाठी ग्रामपंचायतीच्या बोर्डावरती प्रसिद्धी करण्यापासून सर्वत्र या सगळ्या गोष्टींची माहिती, कारण बऱ्याच वेळा असं होतं की भीतीपोटीच माणसं सर्पदंश झाल्यानंतर थोडासा घाबरण्यामुळे सुद्धा मृत्यू होतोय. त्या सगळ्या गोष्टींबद्दल सुद्धा स्पष्टता करतोय. विक्रमजी पाचपुते साहेबांच्या सूचना किंवा आजच्या या लक्षवेधीच्या निमित्तानं या सगळ्या IECचं जे काम आहे ते अजूनही चांगल्या पद्धतीने करण्याची शासनाच्या वतीनं आम्ही ग्वाही देतो. त्याला कारण असं आहे की आता एकूणच जर आपण बघितलं तर सर्पदंशामुळे मरणाऱ्या माणसांचं म्हणजे मृत्यू पावणाऱ्या जर काय प्रमाण आहे ते फार कमी आहे, अगदी 0.1 अशा पद्धतीचं आहे, पण भीती मात्र जास्त आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची फक्त योग्य वेळेत औषधोपचार होण्यासाठी गोल्डन आवर्समध्ये हॉस्पिटलमध्ये तो पेशंट पोहोचला पाहिजे यासाठीची उपाययोजना करण्यासाठी अवेअरनेस करणं हा जो त्यांचा मुद्दा आहे त्याच्याबद्दल सरकार निश्चितपणानं तात्काळ त्याच्यावरती कारवाई करेल. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला की रिजनल व्हेनियम बँक्स करण्यासाठी आपल्याकडून एका बाजूला आम्ही असेल, दुसऱ्या बाजूला हापकिन असेल आणि तिसऱ्या बाजूला फॉरेस्टची यंत्रणा असेल. खरं तर ह्या तिन्ही यंत्रणांना सोबत घेऊन बैठक घ्यावी लागेल, कारण हा 3 विभागाचा विषय आहे. पण हरकत नाही, विषय चांगला आहे. त्यामुळे आजच्या आपल्या या प्रश्नाच्या लक्षवेधीच्या निमित्तानं अशा पद्धतीची एक बैठक अधिवेशन झाल्यानंतर त्याला आपल्यालाही आम्ही निमंत्रित करू. गव्हर्नमेंट ऑफ इंडियातले जे एक्सपर्ट्स आहेत याच्यामधले त्यांनाही आम्ही निमंत्रित करू आणि काही पॉलिसी डिसिजन घेण्यासाठी आम्ही पुढे जाऊ. तिसरा मुद्दा आणखीन एक असा आहे, आपण 3 मुद्दे आहेत, कारण याच्यामध्ये 3 डिपार्टमेंट करणार. 3 डिपार्टमेंट ज्यावेळेला येतील त्यावेळेला पहिल्यांदा याच्यावरती एकतर हे बँक करायची आहे अँटीस्नेक व्हेनमची. आता ती बँक रिजनल बँक जर करायची असेल तर निश्चितपणानं त्याला पहिल्यांदा हापकिन म्हटल्यानंतर वैद्यकीय शिक्षण करता विषय येईल. परत ते फॉरेस्टवाल्यांकडून आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे त्यांच्या परमिशन्सचे पार्ट येतील. म्हणजे 3 डिपार्टमेंटचा तो संयुक्तरित्या बैठक घेऊन ते काय आपल्याला डिसिजन घ्यायला लागतील ते घ्यावे लागतील. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सुद्धा काही परमिशन्स लागतील, असाही पार्ट येईल. पण झालं तर ते निश्चितपणानं सर्वच अर्थानं उपयुक्त होईल. आणि दुसरा मुद्दा आपण सांगितला की या सर्पदंशाच्या एकूण सगळ्या प्रक्रियेमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा सातत्यानं आपण सगळेजण मागणी करत असतो. खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा याच्याबद्दल ट्रीटमेंट घेतली जाते, त्याच्याबद्दलचा एक राईट प्रोटोकॉल व्हायला पाहिजे. आपण सगळ्यांनी सुद्धा त्याच्यावरती जे काय औषधोपचार होतोय त्याच्यावरती मदत मिळायला पाहिजे. आणि मग बऱ्याच लोकांची सातत्यानं लोकप्रतिनिधींची सुद्धा मागणी आहे की या आपल्या सर्पदंशाला सुद्धा नोटिफाईड डिसीजमध्ये घ्यावं. राज्य शासनाच्या वतीनं नोटिफाईड डिसीज करण्यासाठी विधी व न्याय विभागाला प्रस्ताव पाठवण्याची सुद्धा या निमित्तानं या लक्षवेधीच्या निमित्तानं आम्ही निर्णय घेतोय. श्वेता माले. महोदय, महाराष्ट्रात सर्पदंश ही अत्यंत गंभीर आणि सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. दरवर्षी हजारो नागरिकांचा सर्पदंशाचा फटका लागून मृत्यू होतो आणि विशेषतः याच्यामध्ये शेतकरी, शेतमजूर, आदिवासी करण्यात येत आहे. लक्षवेधी क्रमांक 4 लक्षवेधी क्रमांक 4 विनंती केली होती. लक्षवेधी क्रमांक 4 लक्षवेधी क्रमांक 4. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आज डॉक्टर्स डे निमित्त खरं तर ही लक्षवेधी लागली, ही अतिशय महत्त्वाची लक्षवेधी आहे. या लक्षवेधीच्या माध्यमातून मी सभागृहाचं एक महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, या माझ्या प्रश्नाला जे मला उत्तर प्राप्त झालेलं आहे
यावर उत्तरामध्ये असं सांगण्यात आलं की अनेक ठिकाणी आम्ही लसी उपलब्ध करून देतो, तुटवडा नाही. मी सरकारचं खात्याचं विशेष आभार मानतो. पूर्वी लसी मिळत नव्हत्या, आत्ता मिळतात. पण माझा मूळ प्रश्न हा लसी उपलब्धच्या बाबतीत नाहीच आहे. आज राज्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे साप असतात, ज्याच्यामध्ये आपल्या राज्यामध्ये बिग फोर स्नेक्स जे असतात, जे मोठ्या प्रमाणावरती सापडले जातात, ज्याचे स्नेक बाईट्स होतात, त्यामध्ये नाग आहे, घोणस आहे, फुरसे आहे, मनियार आहे, असे 4 वेगवेगळ्या सापाचे मोठ्या प्रमाणावरती सर्पदंश आपल्याला आढळतात. पण अध्यक्ष महोदय, म्हणजे आपल्याला ताप आला, थंडी आली, खोकला वाटला, सर्दी झाली, अंग दुखलं, तर आपण एकच औषध घेत नाही. पण दुर्दैवाने साप कोणताही चावला तरी सुद्धा या राज्यामध्ये फक्त एकच अँटीवेनम दिलं जातं, अँटीडोट दिला जातो. हे दुर्दैवी अध्यक्ष महोदय, कारण ह्या सगळ्या सापांचं वेगवेगळे टॉक्सिन्स ह्याच्यामध्ये असतात. म्हणजे आपण जर पाहिलं तर मेजर 3 टॉक्सिन्स आपल्याकडे असतात. एक हेमोटॉक्सिन असतं, एक न्यूरोटॉक्सिन असतं, त्याचबरोबर एक कायटोटॉक्सिन असतं. पण आपल्याकडे ज्या लसी तयार केल्या जातात ते हेमोटॉक्सिन आणि न्यूरोटॉक्सिनला एकत्रित करून एक पॉलीव्हॅलंट वेन ही तयार केली जाते आणि याच्या माध्यमातून वेगवेगळ्या सिरम इन्स्टिट्यूटला हे आपण वेनम दिलं जातं आणि या वेनमवरनं अँटीडोट एक तयार केला जातो आणि त्याचं लसी ह्या संपूर्ण राज्यामध्ये उपलब्ध होतात. अध्यक्ष महोदय, माझं तर म्हणणं असं आहे की पॉलीव्हॅलंट वेनम्स आपल्याला तयार करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या प्रजातीचा साप चावलाय त्या प्रजातीचं औषध दिलं पाहिजे, हे तर आपण नक्कीच केलं पाहिजे. पण हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं, आज आपल्या राज्यामध्ये हॅफकिन सारख्या एका इन्स्टिट्यूटला आज साप पकडणं, त्याचं विष कलेक्ट करणं आणि त्या विषापासून अँटीवेनम बनवण्याची परवानगी आहे. दुर्दैवाने आत्ता हॅफकिनमध्ये ती ॲक्टिव्हिटी होत नाही. आणि हे का महत्त्वाचं आहे की जसं परिसर बदलतो तशी प्रजाती बदलते. भले नाग जरी असेल तरी नागाच्या प्रत्येक म्हणजे देशामध्ये चेन्नईला सापडणारा नाग आणि महाराष्ट्रात सापडणारा नाग याच्या विषामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. त्यामुळे आपल्याकडे रिजनल वेनम कलेक्शन बँक ही असणं गरजेचं आहे, जी आज आपल्या राज्यामध्ये नाही आहे. माझी आपल्या मार्फत मंत्री महोदयांना विनंती आहे की रिजनल वेनम बँक आपल्याला तयार करता येईल का, त्याच्यासाठी आपल्याला काय मार्ग काढता येईल. आपण जे पॉलीव्हॅलंट जे आपण लस तयार करतो त्याच्याऐवजी मोनोव्हॅलंट लसी तयार करण्यासाठी आपल्याला काय मार्ग काढता येईल. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, WHO सांगतं की स्नेक बाईट हा एक पॅन्डेमिक म्हणून ट्रीट केला पाहिजे. म्हणजे ट्रॉपिकल जेवढे देश आहेत या सगळ्या देशांमध्ये पॅन्डेमिक म्हणून ट्रीट केला पाहिजे. आजही दुर्दैव असं आहे की आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये अनेक राज्यांमध्ये सर्पदंश हा पॅन्डेमिक ट्रीट केला जातो. आपल्या राज्यात अजूनही तो केला जात नाही. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की एक पॅन्डेमिक म्हणून ट्रीट केला पाहिजे आणि या सर्पदंशाने जी लोक जातात यांना शासनाकडे काहीतरी मदत मिळाली पाहिजे. जर आम्ही साप पकडला आणि तो मारला, शेड्यूल 1 शेड्यूल 2 असेल, तर तुम्ही तात्काळ आमच्यावर कारवाई करता, आमच्या लोकांवर कारवाई करता. तर त्या सापाने चावल्यामुळे जर कोणी मरत असेल तर त्याला सरकारच्या वतीने आपत्ती म्हणून ज्यावेळेस आपण पॅन्डेमिक घोषित करू त्यावेळेस आपत्तीच्या माध्यमातून, एनडीआरएफच्या माध्यमातून काही निधी आपण उपलब्ध करून देऊ शकतो का. कारण ह्या माझ्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या घटना घडत आहेत. आणि त्याचबरोबर जे आपल्याला रिजनल वेनम कलेक्शन बँक करायची आहे, हे करण्यासाठी माझी एक विनंती आहे की मला जाणीव आहे की हॅफकिन आपल्या अंतर्गत येत नाही. पण आपण समजा आरोग्य खातं असेल, मेडिकल एज्युकेशन असेल, फॉरेस्ट असेल आणि FDA असेल, याची जर एक जॉईंट मीटिंग आम्हाला बोलून घेतलं तर नक्कीच आम्ही याच्यामध्ये आमच्या काही सूचना देऊ शकतो. कारण आपल्याला प्रत्येक परिसरातल्या प्रजातींचं हे वेनम कलेक्ट करणं हे अतिशय अध्यक्ष महोदय गरजेचं आहे आणि हे सॉर्टिंग करणं खूप गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. कारण ज्या प्रमाणावरती मी रिसर्च केला, काही गोष्टी इतक्या धक्कादायक आहेत. म्हणजे तुम्ही पहा, म्हणजे विष पकडायचं म्हणलं, विष कलेक्शन करायचं म्हणलं तर फक्त चेन्नईचं विष आज आपल्या राज्यामध्ये वापरलं जात आहे. आणि हे भविष्यामध्ये आज ज्या ह्या केसेस होतात आहेत किंवा लोक मरण पावतात आहेत, ह्यांना जर आपण आपलं लोकल वेनम वापरलं तर ही लोक वाचू शकतात. माझी जी सासरवाडी आहे, शिराळा 32 शिराळा मतदारसंघ किंवा तो तालुका आहे, तिथे आजही मोठ्या प्रमाणावर साप त्या ठिकाणी हँडल करणारी लोक आहेत. आपण अशांना परमिशन देऊ शकतो. आज चेन्नईला जसं तमिळनाडूमध्ये येरुला ट्राईबला जसे साप पकडून त्याचं विष काढायची परमिशन दिली गेलेली आहे, आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर सर्पमित्र आहेत. अशा सर्पमित्रांना जर आपण संधी देऊ शकलो किंवा हॅफकिन सारखे इन्स्टिट्यूट जर काम करू शकत नसेल, जर सरकारमध्ये क्षमता नसेल, तर खूप मोठ्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत की ज्या पुढे येऊन काम करायला तयार आहेत. अशांनी सुद्धा स्नेक वॅनम कलेक्शनसाठी केंद्राकडे परवानगी मागितलेली आहे. माझी आपल्या मार्फत विनंती आहे की या सिरम इन्स्टिट्यूट्सला आपण जर स्नेक वॅनम मिल्किंगची परमिशन दिली, म्हणजे ज्याला आपण कनेक्शन म्हणतो त्याला मिल्किंग म्हणतात, तर ही मिल्किंगची परमिशन दिली तर मोठ्या प्रमाणावरती आज जे दुर्दैवी घटना घडतात या कुठेतरी थांबू शकतात. आणि शेवटचा एक माझा प्रश्न एक मंत्री महोदयांना असा आहे
की ज्या ज्या PSC सेंटर्स आहेत अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपण लसी तर उपलब्ध करून दिल्यात, पण ह्या लस देताना तिथले लोकल डॉक्टर्स हे घाबरतात. त्यामुळे लसीचा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी दिलं जात नाही. यांच्यासाठी आपण ट्रेनिंग काही घेऊ शकू का? आणि जे प्रायव्हेट संस्था आहेत, जर WHO सांगतं की आपल्याला 25 वाईल्स मॅक्सिमम दिल्या पाहिजे, पण प्रायव्हेट संस्थांमध्ये कमीत कमी 50, 60, 70, 80 इतक्या लसी दिल्या जातात. त्याचा दूरगामी परिणाम खूप होऊ शकतात. कारण आजही सायंटिफिक स्टडी ह्या अँटीव्हेनम दिल्यानंतर काय होतं याच्यावर झालं नाहीये. कारण अध्यक्ष महोदय, जर एखादा आपला न्यूरोटॉक्सिन असणारा, म्हणजे समजा नाक चावला किंवा मनियार चावला, तरीही मला समजा एखादा मला जर तो साप चावला, तर मला या ज्या तुम्ही पॉलिव्हेनम देता त्याच्यामुळे उद्या घोणच चावल्यानंतर ज्याचं रक्तावरती इफेक्ट होतो अशाला सुद्धा आपण तेच औषध देतोय. त्याचं दुर्दैव असं होतं की आज इफेक्ट होत नाही, आज पेशंट बरा होतो, पण पेशंट सुटून स्पेसिफिक प्रश्न स्पेसिफिक प्रश्न हाच आहे की ज्यावेळेस हा पेशंट सुटून घरी जातो अध्यक्ष महोदय, भविष्यामध्ये यावेळेस आज जरी स्नेक बाईट झाली असेल तर भविष्यामध्ये हे पेशंट मरण पावतात काही दिवसानंतर, काही वर्षानंतर, आणि ते सर्पदंशामुळे मरण पावलेत असं होत नाही. कारण रक्त घट्ट व्हावं म्हणून हे अँटीव्हेनम दिलं जातं. आणि समजा जर मला जर कोबरा चावलाच नसेल, जर नाक चावलाच नसेल, घोणच चावला असेल, तर हे वेनम मला दिल्यानंतर भविष्यामध्ये माझ्या शरीरामध्ये हे परिणाम होऊ शकतात. आणि उद्या गुटुळे झाल्यामुळे, हार्ट अटॅकमुळे जाणारे पेशंट्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत, डिसॅबिलिटीचे पेशंट खूप मोठ्या प्रमाणात आहेत. अशांना आपल्याला मदत काहीतरी उपलब्ध करून देणं अध्यक्ष महोदय गरजेचं आहे. आणि याची जनजागृती होणं गरजेचं आहे. ही लक्षवेधी आल्यानंतर अध्यक्ष महोदय, अनेकांना हे माहितीच नव्हतं की राज्यामध्ये फक्त एकच सिंगल लस आहे. माझी मंत्री महोदयांना एक विनंती आहे की आपण ह्या माध्यमातून संपूर्ण सभागृहाचं एक जनजागृती करावी. आणि हे सांगणं गरजेचं आहे की साप चावल्यानंतर तात्काळ जो गोल्डन आवर आहे त्याच्यामध्ये पेशंट पोहोचणं गरजेचं आहे. कोणता साप हा शोधून मारण्यापेक्षा पहिलं पेशंट दवाखान्यात जाऊन ट्रीटमेंट चालू व्हावी, याचं एक जर आपण आव्हान केलं, कारण शेवटी सोनाराने कान टोचले तर लवकर टोचले जातात. आपण डॉक्टर आहात, आपण केलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल. धन्यवाद अध्यक्ष महोदय. श्वेता माले. नाही, ते अतिशय दोघांचे महत्वाची उत्तर ही देतील अध्यक्ष महोदय लक्षवेधी ना. दोघांचे देते ना. माझी अरे मंत्री महोदय द्या. मंत्री महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य विक्रमजी पाचपुते साहेबांनी सर्पदंश प्रतिबंध, उपचार आणि त्याच्याबद्दल प्रशासकीय उपाययोजनांच्या विषयी काही मुद्दे मांडलेत. विशेषतः त्यांच्या 2-3 मुद्द्यांमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आत्ता जे काय सर्पदंशानं विशेषतः जे मृत्यू होत आहेत यांचं प्रमाण कमी करायचं असेल तर नेमका उपाययोजना, प्रसिद्धी, प्रचार आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीच्या आता जे काय अँटी स्नेक व्हेनम्स आमच्याकडे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा करण्याबद्दल त्यांनी काही सूचना केल्यात. पहिला भाग असा आहे की आपल्याकडं ज्या पद्धतीनं 25/10/2023ला ICMRनं आमच्याकडे काही गाईडलाईन्स दिलेत आणि त्या गाईडलाईन्सप्रमाणे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, PSC असेल, या सगळीकडे ज्या पद्धतीनं लसी उपलब्ध करून द्यायला पाहिजे त्याची प्रोव्हिजन आपण केलेली आहे. त्याच्याबद्दलचं ट्रेनिंगसुद्धा आपण दिलेलं आहे. आणि अवेअरनेस जो आहे त्याच्यासाठी ग्रामपंचायतीच्या बोर्डावरती प्रसिद्धी करण्यापासून सर्वत्र या सगळ्या गोष्टींची माहिती, कारण बऱ्याच वेळा असं होतं की भीतीपोटीच माणसं सर्पदंश झाल्यानंतर थोडासा घाबरण्यामुळे सुद्धा मृत्यू होतोय. त्या